नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग ऐंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 ते 2:11 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय आपण घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:50 ते 5:28 आणि यमगंड काळ सकाळी 9:16 ते 10:54 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दुपारी 11:23 हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल. मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल आणि शनी नेपच्यून बरोबर केंद्र करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:23 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातील मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल आणि व्ययातील शनी नेपच्यून बरोबर केंद्र करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याच्या संदर्भात छोटे मोठे त्रास दिसून येते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मूडमध्ये मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे स्वास्थ्याकडे किंवा शरीर स्वास्थ्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:23 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल आणि पंचमातील मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. लाभातील शनी नेपच्यून बरोबर केंद्र करेल. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील दिवसभरातील ती दुपारपर्यंत करून घ्या. ते सहजपणे पूर्ण होताना दिसते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये जाणवण्याइतपत बदल दिसून येतील. स्ट्रेस फ्रस्ट्रेशन थोडं जास्त जाणवण्यासारखं वाटेल. काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात दुपारनंतरच्या कालावधीमध्ये करू नका. अंदाज चुकतील. आर्थिक व्यवहारातील लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:23 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातील मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल आणि दशमातील शनी नेपच्यून बरोबर केंद्र करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं एक मळभ मनावर दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील. छोट्या मोठ्या कारणावरून तुमचा तोल ढळू शकेल. काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारची काही मनस्थिती दिसून येईल. या संदर्भात थोडं अलर्ट राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:23 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातील मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल आणि भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. सहजपणे पूर्ण होताना दिसून तुमचा मूडसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये जाणवण्याइतपत बदल दिसून येतील.
स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन थोडं जास्त प्रमाणात जाणवू शकेल. कामं वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे त्याचं मानसिकतेवरती अगदी सखोल परिणाम दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घ्या. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहा. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे सहकारी किंवा वरिष्ठ यांच्यापासून सुद्धा थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:23 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल आणि अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर केंद्रीय करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये बदल झाल्याचा जाणवेल. तुम्ही अधिक भावूक व्हाल. त्याचप्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग ओढवतील. खर्चावरती नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:23 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्या राशीतला मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल आणि सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. विविध कामं हाती घेतली जातील. विविध कामासंदर्भातल्या काही नवीन योजना समोर येऊ शकतील. फिरणं वगैरे जे असेल थोडंसं एक्झर्शन जाणवेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आराम करणं पसंत कराल, परंतु तो मिळताना थोडं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भात सुद्धा अशाच प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात स्वतःच्या मानसिकतेवरती थोडंसं कंट्रोल करणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:23 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. वेळातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे आणि षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक संदर्भातली जी महत्त्वपूर्ण कामं किंवा इतर एक जी कामं असेल ती दुपारच्या आधी करून घ्या. सहजपणे पूर्ण होताना दिसतील. तुमची मानसिकतासुद्धा व्यवस्थित राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन जास्त जाणवेल. फिरणं वगैरे होईल, मात्र कामं पूर्ण न झाल्यामुळे तुमच्या भावनांचा तोल जाऊ शकेल. काळजी घ्या आणि त्याचा सरळ परिणाम हा तुमच्या शारीरिकतेवरती सुद्धा होईल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा छोटे मोठे कुठल्याही व्यवहाराच्या संदर्भामध्ये अलर्ट राहणं गरजेचं राहील. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:23 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल आणि पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. आज दुपारपर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. संपूर्ण दिवसभरातले महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंत करून घ्या. तुमचा कॉन्फिडन्स मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील, फसगत होईल. गुंतवणूक किंवा खर्च दोन्हीवरती लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:23 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल. दशमातला मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल आणि चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं अजिबात हाती घेऊ नका. त्याला हातसुद्धा लावू नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जरी तुमचा मूड चांगला राहिला किंवा तुमच्यातली एनर्जी जरी चांगली राहिली तरी मनामध्ये भावभावनांची आंदोलनं दिसून येतील. त्यामुळे कुठल्याही निर्णयावरती त्याचा सहज परिणाम झालेला दिसेल. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे किंवा घरातल्या ज्या मंडळी आहेत त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध ताणले जातील.
काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे छोटे मोठे व्यवहार करू नका. दमछाक होईल आजच्या दिवशी. स्ट्रेस जास्त जाणवेल. महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:23 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल आणि तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये आणि एकंदरीतच सर्व वातावरणामध्ये तुम्हाला बदल दिसून येईल. छोटे छोटे कामामध्ये सुद्धा अडथळे तयार होतील. त्यामुळे त्याचा स्ट्रेस मनामध्ये राहून जाईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहा. ट्रॅव्हलिंग जास्त होईल. कामं तुमची अपुरी पडतील. त्यामुळे मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं मळब दाटून येईल. काळजी घ्या. महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:23 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल आणि द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात आजच्या दिवशी थोडंसं तुम्ही ॲक्टिव्ह दिसून द्या. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही पूर्ण करू शकता. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार करताना जागरूक राहणं गरजेचं राहील. खर्च किंवा गुंतवणूक या संदर्भात काळजी घ्या. मित्र परिवाराबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या कारणामुळे क्लॅशेस होऊ शकतील. आजच्या दिवशी जर का तुम्ही कुठल्याही कामाच्या संदर्भात आतुर असाल किंवा त्या संदर्भात वाट बघत असाल तर ती कामं पूर्ण होताना कठीण होऊन बसतील. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील मंगळाबरोबर दुपारी 11:23 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. तुमच्याच राशीतील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र सुद्धा करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून दुपारपर्यंतचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी भाग्यशाली आहे असं म्हणायला हरकत नाही. महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. सहजपणे पूर्ण होताना दिसते. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होऊ शकतील. नवीन कामांची संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकेल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे घेऊ नका. तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर वादविवादाचे खटके होण्याची शक्यता आहे. या संदर्भात काळजी घेणं फारच महत्त्वपूर्ण ठरेल. दिवस तुमच्यासाठी दुपारनंतरचा अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 ऑगस्ट 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.